आमच्या क्लासची थोडक्यात माहिती देतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोटी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलचा लाईव्ह तासिकेचे आयोजन आमच्याकडून करण्यात आले आहे. लाईव्ह तासिकेचे रेकॉर्डेड तासिकेचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. सराव संच उपलब्ध होतील. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्या लिंकवर टच करून आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा चाललाय तुम्ही ते पाहू शकाल. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून त्याचा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर सर्व अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने या लाईव्ह तासिकेमध्ये देण्यात येत आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा, शेअर करायचं, लाईक करायचा, युट्यूब चॅनल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तेही अशा तासिकेचा लाभ घेतील. तुम्ही पण पहा, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 25,000 पर्यंत अशी फी आकारणी केली जाते, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आमच्याकडून विनंती करण्यात येत आहे. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विषयातील 3 विषय भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता, त्यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आज आयोजन केलेलं आहे. आम्हाला आपल्यास सांगण्यास आनंद होतो की कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त आपला अभ्यास होत नाही, परंतु आमच्याकडून 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील. याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पाठवा. चला तर मी स्वामीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 52 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या तासिकेमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय उतारा विद्यालयात परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 52 मधील उत्तरावर प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्न त्याचे 25 गुण 100% मिळतील याची आम्ही आपल्यास खात्री देतो. वेळोवेळी टेस्ट सोडवत चला. चला तर तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 52 स्क्रीनवर तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. तुम्ही लवकरात लवकर वाचा. वाचन झाल्यानंतर टाईप करा. गायकवाड, तास संपल्यानंतर फोन करा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. प्रशांत नाव टाकायची गरज नाही, उतारा वाचायला सांगितलाय. पांडव नक्की वाचलाय? प्रशांत नक्की वाचलाय का? एवढा फास्ट कसं वाचून होईल बा तुमचं? माझ्या वाचायच्या आहे, तुमचं वाचून उरायला आज. अभिनंदन पांडव, वाचला असेल तर. ओम अभिनंदन, प्रशांत अभिनंदन, वाचनाचं स्पीड एकदम उत्तम आहे तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, मी हा उतारा वाचून दाखवतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला याच्यावरील सर्व प्रश्नांची योग्य उत्तर देता येतील. आधीच्या उत्तरामध्ये आपले काही उत्तर चुकत होते, ज्याचं कारण आपला उत्तरा चांगला वाचनाने आकलन झाला नव्हता. चला प्रशांत पण म्हणतोय वाचलाय सर, अभिनंदन प्रशांत, वाचला असेल तर तुझं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 52 मी वाचून दाखवतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर देता येतील. प्रश्न उतारा क्रमांक 52, सगळायला डिंक च्युंगम गम. च्युंगम, तुम्ही च्युंगम खाल्ला असेल दुकानातून घेऊन, आहे का नाही, चगळून खावा लागतं, चव लागते बा चांगली. सगळायला डिंक हजारो वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्यांना सिपोलिडियाच्या झाडावरून पाझरणारा एक द्रव मिळाला. तो द्रव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते विकल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिकलेरो नावाचे एक
चिखल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिखल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. ते तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तेथे त्यांच्या गोडीसारखे आणखी काहीतरी मिसळतात. त्यामुळे ते मऊ, चिकट आणि रंगीत बनतात. पहा, आपण जे चिंगम खातो ना, चिंगम ते एका झाडाचा रस आहे, चिकट चिकट, आणि त्या चिकट त्याचा झाडापासून काढून त्याला 14 किलोचे ठोकळे बनवून कंपनीत पाठवतात आणि त्याच्यामध्ये एक गोड चव असणारा एखादा पदार्थ मिसळला जातो आणि त्याच्यापासून च्युइंगम तयार केला जातं. पहा, आपण ते च्युइंगम खातो पहा, चगळून 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 खातो आणि शेवटी त्याची चव संपली का फेकून देतो, आहे की नाही. फक्त चिकन इतरत्र कुठं टाकू नका, ते केसाला कुठं चिटकलं तर खूप हानी होते, केस उपटून काढावं लागतात. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा उत्तर आहे. पहा, च्युइंगम कसं तयार होतं, कोणत्या झाडापासून तयार होतं, त्याचा शोध कुठं लागला, याच्याबद्दल या उत्तरामध्ये माहिती आलेली आहे. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 52 मधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. टिंबटिंबने चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला. टिंबटिंबने चघळणाऱ्या डिंकाचा शोध लावला. पहा, एक पर्याय मायन, पर्याय बी सिपोडिला, पर्याय सी चिकलेरो आणि पर्याय डी डिंकाचे कारखाने. चला, प्रशांतचं म्हणणं हे उत्तर आहे, पांडव हे उत्तर देते, कृष्णा हे उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह जॉईन करण्याचा प्रयत्न करा. सृष्टी गंडाळ हे, श्रावणी हे उत्तर देते. आपल्याला जे वाटतंय ते टाका, लोकांचं बघून टाकू नका. बाबा प्रशांतचं तर म्हणणं आहे 1-2 नंबरच्या वळीत, पहिल्या आणि दुसऱ्या वळीत याचं उत्तर आहे. पहा, बरोबर आहे प्रशांत, अभिनंदन तुझं. सृष्टी गंडाळ हे उत्तर देते. चला कदम बी उत्तर देतोय. पहा, सिलोडिया, कदमने डिलीट केला. चला, योग्य उत्तर टाका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला, कदम हे उत्तर टाकतोय. ओम हे उत्तर टाकतोय. गायकवाड हे उत्तर टाकतोय. गायकवाड प्रश्न क्रमांक टाकत चला. चला, प्रश्न पहिला, टिंबटिंबने चघळण्याचे डिंकाचा शोध लावला तर मायन नावाच्या जातीच्या लोकांनी या चघळणाऱ्या डिंकाचा शोध लावला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला, ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला, सर्वांचं अभिनंदन. किशोरे हे उत्तर देत आहे. सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. मला बरं वाटतंय की तुमचा अभ्यास चांगला चाललाय. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 52 मधील प्रश्न दुसरा. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. पर्याय ए सिपोडिया, पर्याय बी मायनी, पर्याय सी चिकलेरो आणि पर्याय डी गरम. हा योग्य उत्तर टाका. प्रशांत सी म्हणतोय, पांडव सी म्हणते. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत चौथ्या आणि 5व्या ओळीत उत्तरे म्हणतोय. पहा, बरोबर प्रशांतने बरोबर शोधून काढलं. पहा, पांडव पण मध्ये 4थ्या आणि 5व्या ओळीत उत्तर आहे. अभिनंदन तुमचं. अशाच प्रकारे अभ्यास करा. सृष्टी गंडाळ सी उत्तर देते, साक्षी खाडे सी उत्तर देते, कृष्णा सी उत्तर देते, ओम सोनवणे सी, श्रावणी सी उत्तर देते. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. असाच अभ्यास करा. प्रश्न दुसरा, टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिकलेरो. चला, कदम सी उत्तर देते. चला, सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 52 मधील तिसरा प्रश्न स्क्रीनवरती पहा, लाल रंगामध्ये प्रश्न दिसतोय.
चिखल तुकडे पाठवता येतात. चिखल तुकडे पाठवता येतात. पर्याय ए पूर्ण चक्र केंद्रामध्ये, पर्याय बी डिंकाच्या कारखान्यात, पर्याय सी मेक्सिकोच्या जंगलात आणि पर्याय डी कॅन्डी स्टोअर मध्ये. हा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा चाललाय, प्रश्नांचा डायरेक्ट चौथा टाकायला लागलाय. सृष्टी गांडाळ बी उत्तर देते प्रश्न तिसऱ्याचं. कृष्णा बी उत्तर देतोय. ओम सोनवणे बी. पांडव बी उत्तर देते. पांडव इमोजी टाकू नको. सृष्टी गांडाळ बी. तिसऱ्या प्रश्नाचं नाही बी उत्तर. कदम बी उत्तर. प्रशांत सानप खालून दुसऱ्या ओळीत त्याचं उत्तर म्हणतोय प्रशांत. पांडव खालून दुसऱ्या ओळीत उत्तर पण शोधलं बघा त्यांनी लगेच. उत्तर शोधून टाकीत चला जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. प्रश्न तिसरा, कुठे पाठवलं जातात? खालून दुसऱ्या ओळीमध्ये पहा, लगेच तुम्हाला उत्तर मिळेल आणि उत्तर चुकणार पण नाही. चिखलचे तुकडे पाठवण्यात येतात. कुठे पाठवण्यात येतात? कुठे पाठवता येतात रे? चला श्रावणी बी उत्तर देते. किशोरे बी उत्तर देत आहे. चला गायकवाड बी उत्तर देत आहे. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. कदमला पण सापडले उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्तरामध्ये प्रश्नाचे उत्तर शोधण्याची पण सवय लागली. प्रश्न तिसरा, चिखल तुकडे पाठवण्यात येतात. योग्य उत्तर आहे डिंकाच्या कारखान्यामध्ये. कुठे पाठवण्यात येतात? 14 किलोचे तुकडे बनवून ते डिंकाच्या कारखान्यात पाठवता येतात. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 52 मधील चौथा प्रश्न स्क्रीनवरती लाल रंगामध्ये पहा. प्रश्न चौथा, खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलामध्ये अनेक घटक मिसळले जातात. खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. पर्याय ए मऊ करण्या, पर्याय बी स्वाद, पर्याय सी दाट करण्यात आणि पर्याय डी गोड करण्यात. योग्य उत्तर टाका. कदम म्हणतोय खालून दुसऱ्या ओळीत उत्तर आहे. अभिनंदन कदम. प्रशांत ते उत्तर देतोय. प्रशांत पण म्हणणं शेवटच्या ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं. ओम डी उत्तर देतोय पहा, गोड करण्यात. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं इथं. श्रावणी ए उत्तर देते. पांडव ए उत्तर देते. ओम खालून दुसऱ्या ओळीत उत्तर म्हणतोय. साक्षी खाडे डी उत्तर देते. सृष्टी गांडाळ ए उत्तर देते. पहा बऱ्याच जणांचं उत्तर आदला बदली व्हायला लागले. तुम्हाला मऊ करायचंय, स्वादिष्ट करायचंय, दाट करायचे का गोड करायचे? पहा मिसळतात इथपर्यंत जर वाक्य वाचलं आपण, त्या पुढचं वाक्य वाचू नका. येथे त्याच्या गोडीसाठी आणखी काहीतरी मिसळतात. कशासाठी मिसळतात रे? गोडीसाठी. गोडीसाठी म्हणजे काय? कृष्णा खाडे डी उत्तर देतोय. पाचवा प्रश्न चाललाच नाही कृष्णा, तर पाचव्याचं उत्तर टाकायला लागला. चौथा प्रश्न चाललाय आपला. पाचवा प्रश्नाचं उत्तर कशामुळे टाकताय? हा गावपणा करायचं नाही. जे तासाला चाललंय त्याचं उत्तर टाकत चला. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय पाहिजे. योग्य उत्तर सांगतो मी. प्रश्न चौथा, खेरी बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मऊ करण्यासाठी. पर्याय क्रमांक ए त्याला मऊ करण्यासाठी. लक्षात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. ज्यांनी चौथ्या प्रश्नाचं पर्याय ए दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. बाकीच्यांचं चुकलंय त्यांनी परत उत्तर वाचा.
काळजीपूर्वक आकलन करा जेणेकरून तुमचे अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, असेच खोचक 1-2 प्रश्न आपल्या उत्तरामध्ये असतात जेणेकरून आपले मार्क जावात, परीक्षेच्या वेळेस आपले मार्क जाणार नाही, याच्यासाठी योग्य अभ्यास करा. चला, तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल, म्हणजे या उत्तरासाठी योग्य नाव काय होईल? पर्याय ए डिंक, पर्याय बी चिकलेरो, पर्याय सी चिकलेरोची कहाणी आणि पर्याय डी चंगळणाऱ्या डिंकाची कहाणी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. आता योग्य उत्तर द्या. प्रश्न 5वा. ओम डी उत्तर देतोय, कृष्णा काळे डी उत्तर देतोय. कहाणी म्हणजेच काय रे? गोष्ट. कहाणी हा शब्द हिंदी आहे. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. पांडव डी उत्तर देतोय. श्रावणी डी उत्तर देते. श्रावणी सानप पहा, दुसरीची विद्यार्थिनी ती तिसरीला गेली आता, रोज लाईव्ह शिका करते. अभिनंदन श्रावणी. कृष्णा खाडे डबल उत्तर टाकतोय. सृष्टीगंधा डबल उत्तर टाकते. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. 5व्या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न 5वा. या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल, योग्य उत्तर आहे पर्याय डी चघळणाऱ्या डिंकाची कहाणी, चघळणाऱ्या डिंकाची कहाणी. गायकवाड डी उत्तर देत आहेत. तास संपल्यानंतर एक फोन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन तुमच्या सर्वांचं, अभिनंदन. उत्तरा क्रमांक 52 इथं आपण पूर्ण करत आहोत. अद्याप आपल्या मित्रांना जॉईन होत नसतील, आपल्या मित्रांना या तासिकाबद्दल माहीत नसेल तर आपला व्हॉट्सअपवरचा मेसेज त्यांना फॉरवर्ड करा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, युट्यूबची लिंक आहे, फेसबुकची लिंक आहे. त्या लिंकवरून ते जॉईन होतील आणि तेही या तासिकेचा लाभ घेतील. चला, पहा, सृष्टी गंगाळमध्ये माझे 10 पैकी 10 बरोबर आले. अभिनंदन सृष्टी. चला, युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त सराव करता येईल, सराव टेस्टचा अभ्यास करता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, तासिका थांबवतोय. गुड बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. चला, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. अशाच अभ्यास करत चला आणि आपल्या मित्रांनाही हा शेअर करा. धन्यवाद.